तर मंडळी डहाके सर आपल्यासोबत आहेत. कळमेश्वरून हे खास आलेले आहेत. गेले अनेक वर्ष उद्योग करतायत. तर त्यांच्याबाबत आपण त्यांच्या उद्योगाबद्दल जाणून घेऊया, आजच्या या कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. मला तुमच्या उद्योगाबद्दलची थोडीशी माहिती, तुमचं बॅकग्राऊंड आणि नेमकं तुम्ही या उद्योगात कसे आलात याबद्दल थोडी माहिती द्या. माझं नाव मिलिंद प्रदीप डहाके आहे आणि मी नागपूर जिल्ह्यामधील कळमेश्वर तालुका या गावी राहतो. माझं शिक्षण BTech ऑटोमोबाईल झालेलं आहे. MBA प्रोडक्शन अँड ऑपरेशनमध्ये केलेलं आहे. जवळपास मी 6 वर्ष इंडस्ट्रीला होतो आणि 2015 साली मी शिक्षण क्षेत्रामध्ये आलो. शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यामागचं एकच कारण होतं, कारण आज मार्केटमध्ये ज्या काही CBSEच्या शाळा आहेत आणि CBSEच्या शाळांमध्ये जो काही फीजचा पेव उठलेला आहे, म्हणजे नर्सरीला 45,000 50,000 अशी फीज असतो आणि त्यामध्ये मी एक गोष्ट मार्क केली की यामध्ये जे हाय क्लास फॅमिली सोसायटी आहे तेच त्यामध्ये आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकतात. जे मिडल क्लास किंवा लोअर क्लास लोक आहेत त्यांना इच्छा असूनसुद्धा CBSEचं दर्जेदार शिक्षण त्या विद्यार्थ्याला नाही देऊ शकत, आपल्या पाल्याला देऊ शकत नाही. आणि याचाच विचार करून मी सन 2015 साली कळमेश्वर या गावी इरा किड्स प्ले स्कूल या शाळेची स्थापना केली आणि ज्यामध्ये मी 10,000 रुपये फी घेतो आहे. 10,000 रुपये फीमध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन देतो. म्हणजे नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KGची माझी फी 10,000 आहे. त्यानंतर 1st to 5th पर्यंत 14,000 आहे आणि 6th to 10th पर्यंत 16,000 रुपये फीज आहे. आणि शिक्षण शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब आपण करतो. म्हणजे आपला मेन मोटो आहे लाफ लर्न लीड, म्हणजे हसत खेळत शिका आणि विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण त्यामध्ये डेव्हलप करा. आणि महाराष्ट्रातली शाळा असल्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक सण समारंभाला आपण आपल्या शाळेमध्ये साजरे करतो. त्या सणांच्या आदल्या दिवशी जेव्हा मुलं शाळेत येतात त्यांना त्या सणांचं विशेष महत्त्व समजून सांगितलं जातं. आणि स्पेशली सांगायचं झालं तर शिक्षण शिकवण्याच्या जवळपास 150 पद्धती आपण डेव्हलप करून ठेवलेल्या आहे, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण शिक्षण देतो. म्हणजे जसं शाळांमध्ये A फॉर ॲपल शिकवलं जातं, आपण A फॉर एनिथिंग सांगतो. म्हणजे कसं असतं, चाइल्ड सायकोलॉजी ही अशी असतं की समजा तुम्ही A फॉर ॲपल सांगितलं आणि त्याला म्हटलं बेटा A फॉर आनंद होतं, तर तो त्या गोष्टीला डिनाय करतो, नाही बोलतो A फॉर ॲपलच होतं, कारण त्याच्या मिसने सांगितलं, त्याच्या वडिलांनी पण चार्ट आणला, त्याच्या आईने पण त्याला घरी A फॉर ॲपल शिकवलं. आपण शिकवताना A फॉर ॲपल, A फॉर एरोप्लेन, A फॉर आंट, A फॉर अनुज, A फॉर आयशा, A फॉर आकांक्षा, A फॉर अहमद, A फॉर एनिथिंग अप टू Z अशा प्रकारात विविध पद्धतींनी आपण विद्यार्थ्यांना एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या माध्यमातून आज माझा विद्यार्थी घडतो आहे, खूप चांगला असा रिझल्ट आपल्याला मिळतो आहे. हळूहळू का होईना म्हणजे चालू आहे प्रयत्न. थँक्यू सो मच. शाळा सुरू केली त्यांनी आणि तुम्ही बघताय की शाळा ही असं एक केंद्र असतं ज्या ठिकाणी विद्यार्थी शिकतात आणि त्यांना उद्योग आधारित जर मी म्हणेन शिक्षण दिलं, कारण शाळेत आपण जे सध्या विषय शिकतो याच्यामध्ये मोठ्या येणाऱ्या काळात मोठी क्रांती होणार आहे. आपल्याला माहिती आहे सर्व शिक्षा अभियानांतर्गत बरेच बदल होत आहेत. पण असे सारखे जेव्हा मंडळी शाळेच्या या शिक्षण क्षेत्रात जेव्हा उतरतात तेव्हा निश्चित मी म्हणेन एक येणाऱ्या भविष्यात चांगले उद्योगपती तुमच्याकडून शाळेतून घडतील अशा शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात. ह्या पुरस्काराच्या ह्या प्रोग्रामबद्दल तुमचं काय मत आहे हे जरा सांगा. पुरस्कारासाठी आज माझं नामांकन झालेलं आहे. मी फार आनंदी आहे या गोष्टीसाठी आणि इथे आलेल्या प्रत्येक पुरस्कर्त्यांचं पण मी म्हणजे अभिनंदन करतो आहे. आणि ज्या प्रकारात इथे या सर्व गोष्टी मला दिसत आहेत मला फार छान वाटतं आहे. आणि जे मी आता चित्रकार युवराज सर आहे त्यांच्याबद्दल जे काही मी आता स्क्रीनवर बघितलं, म्हणजे एक व्यक्ती म्हणून मला नव्हतं माहीत ना पहिले, आणि आज मी त्यांना जे म्हणजे तिथे लिहून आहे की दिव्यांग व्यक्ती एवढ्या मोठ्या लेवलवर जाऊ शकतो. म्हणजे आज कसं आहे ना की माणसाकडे हात आहे, पाय आहे, डोळे आहे, सगळं काही असूनसुद्धा काही ठिकाणी आपण हतबल होतो की मी काहीच करू शकत नाही किंवा माझ्याने काहीच होत नाही. पण अशा व्यक्तींकडनं एक खूप मोठी प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे जे मी आता बघितलं. आणि मी इकडे आलो तर मी त्यांनाच शोधत आलो, कारण ते इथे मला बसलेले दिसले होते. त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली मला खूप, म्हणजे वाखाणण्याजोगं काम वाटलं मला त्यांचं. तर त्यांनासुद्धा त्यांच्या भावी आणखी पुढील वाटचालींसाठी मी शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.